असं म्हणणं आहे की जो काही GR 2 सप्टेंबरला दिला त्या GR नुसार संपूर्ण मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही, त्याच्यामुळे विखे पाटलांनी या संदर्भातली स्पष्टता द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. गोलमेज परिषद काय त्यांनी म्हटलंय किंवा की मला कोणी त्या परिषदेची लोकही भेटली नाही, त्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करणार. त्यांनी भेटणार हवं असं सांगितलं, पण त्यांचं म्हणणं आहे की या GR मुळे समाजाची फसवणूक झाली. नाही तर प्रत्येकाचं एक स्वतःच प्रत्येकाने काय अर्थ काढावेत त्याचा प्रश्न आहे. सरकारने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे आणि सर्वसमावेशक आहे. ते असं म्हणाले की आम्ही 5 नावे जाहीर करतो. मुख्यमंत्री आणि विखे पाटलांनी आमच्या या मुलांना जात प्रमाणपत्र एका महिन्यात देऊन टाकावं किंवा देऊन दाखवावं, त्यांच्या नोंदी सापडल्या. असं की त्यांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. आम्ही निर्णय केला, पुढे चालू. त्यांना काही शंका असतील तर न्यायालयाची दार आहेतच. सरकारने फसवणूक केली असेल, त्यांना वाटत असेल तर न्यायालयात जावं. आणखी एक डिमांड केली आहे, मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे पेंडिंग असले त्याला चांगले वकील द्यावं आणि ती सरकारने भूमिका सापडली. ते आम्ही निश्चित करणार आहोत. म्हणजे चांगलं सिनियर काउन्सिल देणं, सरकारची बाजू त्या प्रभावीपणे मांडणं हे सरकारचं दायित्वच आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची कमिटमेंट पहिल्यापासून आहे. मला म्हणजे 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनीच आरक्षण दिलं, आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. ते ह्या दळभद्री महाविकास आघाडी सरकारनं ते घालवलं. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. अरे तुम्ही ते आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात, महाविकासचे लोक. त्या गोलमेज परिषदेच्या लोकांनी खरं त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, ज्यांनी तुम्हाला नाकारलं, ज्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा तर माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नेमली, त्यांचा सातत्याने आग्रह आहे की सर्वसमावेशक अशा प्रकारच्या आरक्षणाची कार्यवाही करावी. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामुळं पूर्वी सरकारनं बाजू मांडली, मधल्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये महाविकासच्या वकिलाचे पैसे दिले नाही त्यांनी. ताज्या मराठी प्रति इंग्रजीत भाषांतर करायचे त्यांना जमलं नाही. आता हे मला वाटतं हे सगळे जे काही आज विचारवंत पुढे आलेले आहेत त्यांनी मला वाटतं हे सगळं महाविकासच्या लोकांना विचारलं पाहिजे की याचा कोणी करायचं. गोलमेज परिषदेमध्ये असं त्यांचा प्रश्न होता की ज्यांच्या नोंदी नाहीये त्या मराठ्यांना या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातं का? जर दिले जात असेल तर 1 महिन्यात द्यावं, अन्यथा मी तुमच्या इथं स्मारकाजवळ येऊन आमरण उपोषण करतो. माझ्याकडे सगळ्यांना स्वागत आहे. मी काही कोणा नाकारलेलं नाहीये. मला वाटतं त्याने माझी विनंती, प्रक्रिया तर पुढे चाललेली आहे. सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांच्या सहकार्यानेच आपण हे काम करू शकतो. भुजबळांनी काल शरद पवारांवर जास्त चर्चा होती की मराठा आणि ओबीसी त्यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहे, त्याच्यामुळे वातावरण कलुषित होते असं सांगितलं जातंय. जरंगे पाटील सुद्धा म्हणले की ओबीसी जर आपल्याला विरोध करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा. भुजबळ म्हणले मराठा नेत्यांना पाडा वगैरे. ह्याच्यामुळे हा वाद विकोपाला जातोय. त्याच्याबद्दल काय सांगणार तुमचं? दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी एवढी विनंती आहे की तो शांतता राखली पाहिजे. कारण काही सरकारची भूमिका जी स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसी मध्ये आपण ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. त्या ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ व्हायचं कारण नाही. आणि आता आपण जो निर्णय माननीय जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल पुढे टाकलेला आहे, मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की थोडं संयमानच पुढे गेलं पाहिजे. संयमाने काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे, त्यामुळे कटुता टाळता येईल आपल्याला. मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील. आणि या 2 सप्टेंबरच्या GR नुसार मराठ्यांना ज्यांची नोंद नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं. मला ते सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहित. म्हणजे त्याचा आधार राखून सांगतो मी. त्यांच्याबद्दल मला दुराग्रह काही नाही आहे, पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना. त्यांचे एक आक्षेप आहे, त्यांचं काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते. मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असे गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील. त्यांना आव्हान कराल का भेटण्यासाठी? तुम्हाला येऊन भेटण्यासाठी त्यांना आव्हान कराल का? मला म्हणजे मला तर काही कोणी निवेदन दिलेलं नाही, मला कोणी भेटलेलं नाही. जर मला तशी विनंती आहे तर निश्चित चर्चा करतो. 2 सप्टेंबरच्या GR नुसार